एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। स्वागत सेलिब्रेशन येथे रोटरी क्लब आणि इनर व्हील क्लब भद्रावतीचा पदग्रहण सोहळा संपन्न। रोटरी क्लब भद्रावती डिस्ट्रिक्ट 3030 यांच्या 2026-27 या रोटरी वर्षासाठी नूतन अध्यक्ष, सचिव व नव्या कार्यकारिणीच्या पदग्रहणाचा भव्य सोहळा शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता भद्रावती येथील स्वागत सेलिब्रेशन हॉल येथे संपन्न झाला। यंदाच्या कार्यकारिणीत रोटेरियन सुधीर पारधी अध्यक्ष, सुरेंद्र राऊत सचिव, प्रकाश पिंपळकर प्रकल्प सचिव तर महेंद्र गावंडे कोषाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला। तर इनर व्हील क्लब भद्रावतीच्या अध्यक्ष मनीषा ढोमणे, सचिव रश्मी बिसेन, कोषाध्यक्ष पूजा महाजन यांनी पदभार स्वीकारला। या सोहळ्याला रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। निलेश परतानी डीजीएनडी, श्रीनिवास लेले डिस्ट्रिक्ट एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी 3030, डॉक्टर संदीप मुळे असिस्टंट गव्हर्नर, राजेश गडीकर फॉर्मर सेक्रेटरी, अनिल धानोरकर माजी नगराध्यक्ष तसेच भाविक तेलंग यांची उपस्थिती होती। कार्यक्रमास भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी, मुकेश ज्योतोडे, जिल्हा संघटक शिवसेना शिंदे गट, संघटक चंद्रपूर जिल्हा डॉक्टर माला प्रेमचंद्र, ॲडव्होकेट युवराज धानोरकर तसेच सुनील पोटदुखे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। समाजहित शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, युवक विकास आणि सेवाभावी उपक्रमांद्वारे रोटरी क्लब भद्रावतीने सामाजिक कार्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे। नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली सेवाभावी उपक्रमांना अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे। माजी सचिव विक्रांत बिसेन यांनी मागील वर्षामध्ये केलेल्या कार्याचे अहवाल वाचन केले, तर सूत्रसंचालन सचिन सरपटवार सर यांनी केले। माजी अध्यक्ष रोटेरियन प्रवीण महाजन व त्यांच्या कार्यकारिणीच्या पुढाकारातून आयोजित या पदग्रहण सोहळ्यास रोटरी पदाधिकारी व सदस्य, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, नागरिक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ॲक्शन इंडिया टीव्ही मुख्य संपादक विनोद माहुरे सह उपसंपादक रमेश आसुटकर। कोषाध्यक्ष महेंद्र गावंडे, जॉईंट सेक्रेटरी प्रकाश भाऊ पिंपळकर, बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये युवराज धानोरकर, अविनाश भाऊ शीतल, भाविक दादा तेलंग, सुनील भाऊ पोटदुखे, विनोदजी कांबळी, सचिन सरपटवार, डॉक्टर माला प्रेमचंद, फाउंडर चेअर अनिल भाऊ धानोरकर, किशोर भाऊ खंडाळकर, प्रवीणजी महाजन क्लब लर्निंग फॅसिलिटेटर, पास्ट प्रेसिडेंट अब्बासजी अजानी, किशोरजी पत्तीवार, आत्माराम देशमुख सर, विक्रांतजी बेशन क्लब सेक्रेटरी प्रोजेक्ट चेअर, पास्ट सेक्रेटरी, किशोरजी भोसकर क्लब लीडर कॉन्टॅक्ट, प्रदीपजी हनुमानजी घोटेकर क्लब रीडिंग चेअर, आनंद क्षीरसागर पास्ट सेक्रेटरी, विवेकजी आकोडकर, राजेशजी गुंडावा, दिलीप ब्राह्म, सचिनजी कुटेमाटे, शंकर डे, वसंत भाऊ उमरे, रुपेशजी कामत, डॉक्टर ज्ञानेश शर्मा, मीडिया प्रभारी संपादक सेवा समाचार, गिरीश सूत्रपाल, नामदेव भाऊ गाडकर, अजय गोंडेकर, रियाचंद्र, मनोहर भाऊ नागपुरे, मेजर मारुतीजी महात्रे, मनीष श्रीवास्तव, मनीष बोया, संदीपजी लेणे, संदीप बोलेंगे,
उत्साहाचे वंदनाची जाणवकर कीर्तिदायी कोणी अज्ञानी रश्मी विसे सुनीता केंद्राकर आजच्या प्रोग्राम मध्ये जे पाहुणे सामील झाले त्यांचे खूप खूप धन्यवाद. आपल्यामध्ये पत्रकार बंधू यांचे पण धन्यवाद. मी बाकी मान्यवर त्यांचे नाव तर वेगळं पडलं. माझी पहिली वेळा भाषणाची मला मान्य माफ करा हे चुकलं होतं. आजचा हा दिवस माझ्यासाठी अत्यंत सन्मानाचा अनुरागाचा आणि जबाबदारीची जाणीव करून देणार. रोटरी क्लब ऑफ भद्रावतीसारख्या प्रतिष्ठित सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षपदाची सेवा 2027-28 वर्षात माझ्याकडे सोपवली. त्याबद्दल मी रोटरीचे सर्व वरिष्ठ सदस्य सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. आपल्या क्लबचा आजवरचा इतिहास हा समाजसेवेचा आणि समर्पणाचा राहिला. आजवरच्या सर्व माजी अध्यक्षांनी आणि सदस्यांनी या क्लबला एका उंच शिखरावर नेऊन ठेवले आहे. आज समृद्ध वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आज माझ्या आणि माझ्या नूतन कार्यकारिणीच्या खांद्यावर येते. मित्रांनो, यावर्षीचे आपले ब्रीद वाक्य आहे क्रिएट लास्टिंग इम्पॅक्ट. दीर्घकालीन आणि शाश्वत प्रभाव निर्माण करणे. याचा अर्थ असा की आपल्याला केवळ क्षणिक आणि तात्पुरत्या स्वरूपाची मदत करायची नाही, तर समाज घटकांच्या जीवनात असा बदल घडवायचा आहे जो आयुष्यभर टिकून राहील. सेवा ही अशी असावी जी माणसाचे जीवन बदलून टाकेल आणि तिचे चिन्ह काळाच्या पडद्यावर कायमचे कोरले जाईल. या नूतन वर्षात भद्रावती शहराच्या आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागाच्या गरजा ओळखून आपण खालील क्षेत्रावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणार आहोत. यामध्ये पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, जलसंसाधनाचे शाश्वत प्रकल्प राबवणे, आरोग्य आणि स्वच्छता, ग्रामीण भागामध्ये मोफत वैद्यकीय सेवा आणि आरोग्य जनजागृती मोहीम हे सर्व संकल्प केवळ एका व्यक्तीचे नाही तर आपल्या संपूर्ण रोटरी क्लब भद्रावतीचे आहेत. मला पूर्ण विश्वास आहे तुमच्या सर्वांच्या साथीने, अनुभवाने, सहकार्याने आपण हे ध्येय नक्कीच गाठू. मी माझ्या नवीन टीमचे मनापासून अभिनंदन करतो. चला आपण सर्व मिळून खांद्याला खांदा लावून काम करूया. शेवटी एवढेच म्हणेन, हात जोडून फक्त सेवा नाही तर समाज बदलूया. रोटरीच्या माध्यमातून एक शाश्वत प्रभाव, लास्टिंग इम्पॅक्ट निर्माण करूया. आपण सर्वांनी उपस्थित राहून मला पाठिंबा, आशीर्वाद दिला याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय रोटरी. इनर क्लबच्या अध्यक्ष मनीषा ढोणे, सर्व मान्यवर, सर्वांचे नाव मुद्दाम घेत नाही कारण की सर्व माहिती आहे, परंतु नवनिर्वाचित अध्यक्ष सुधीरजी पारधी, त्याप्रमाणे नवनिर्वाचित सचिव सुरेंद्रजी, प्रकाश विटकळकरजी, तर म्हणजे आजच्या कार्यक्रमाला पूर्ण जरी होता तरी त्याचा खूप आग्रह होता की तुम्ही थोड्या वेळासाठी करून या आणि या ठिकाणी मार्गदर्शन करा. मला असं वाटतं की रोटरी क्लब ऑफ भद्रावती याची जी ओळख आहे की आपले माजी अध्यक्ष आणि रोटरीचे माजी अध्यक्ष दाभोलकरजी, त्यांच्यावर उपस्थित डॉक्टर माला मॅडम, भाविकभाई केलन यांच्यामुळे रोटरी क्लब भद्रावतीची डिस्ट्रिक्टमध्ये बऱ्यापैकी ओळख आहे. आणि रोटरी क्लब भद्रावती हा निरंतर वर्षानुवर्षे दरवर्षी एक चांगल्या सेवेचा चढता आलेख आपल्या क्लबद्वारे होतोय. आपला क्लब रोटरी उत्सव विशेष करून जो राबवतो त्याचा विशेष उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. भद्रावतीमधील रहिवाशांना रोटरीची ओळख या रोटरी उत्सवामुळे झाली आहे.
आणि असेच वेगवेगळे मोठे प्रकल्प राबवणे आपल्याकडे अपेक्षित आहे. आज जे लोक या ठिकाणी पहिल्यांदा आले असतील किंवा रोटरीकडे नव्याने काढण्यात आले असतील त्यांना मी सांगू इच्छितो की रोटरी हा असा परिवार आहे की गेल्या 121 वर्षापासून जगातल्या 220 पेक्षा जास्त देशांमध्ये 38,000 पेक्षा जास्त क्लब्स रोटरीचे असलेले आहेत. अशा 12 ते 12.5 लाख लोकांचा हा एक समूह आहे की ज्यांचं ब्रीदवाक्य आहे सर्व्हिस अबाउट सेल्फ, म्हणजे स्वतःपेक्षा जास्त सेवेला महत्त्व. रोटरीबद्दल बऱ्याच लोकांना अजून एक मासिक कल्पना नाही. जरी रोटरीला जगात 221 वर्ष झाले, भारतातून जवळपास 80 वर्ष झाले. मित्रांनो, रोटरीमध्ये प्रत्येक रोटरीचा सदस्य, पहिले रोटरी सदस्य होणे ही खूप मानाची गोष्ट आहे. रोटरीची सदस्यत्व जी आहे ती तुम्हाला ॲप्लिकेशन करून किंवा काही डोनेशन देऊन मिळत नसते. तर ते अगोदरचे जे रोटेरियन आहे त्यांना तर वाटलं की समाजामध्ये ही व्यक्ती आपली जी आहे ती रोटरीची फोरवेड आहे. ती व्यक्ती जी काही व्यवसाय करते आहे किंवा जे काही आचरण करते आहे समाजामध्ये ते अतिशय प्रामाणिक आहे आणि सगळ्यांच्या भल्याचं आहे. अशा सुसंस्कृत आणि प्रामाणिक असलेल्या माणसाला रोटरीमध्ये रोटेरियन म्हणून आमंत्रित केलं जातं आणि रोटरीची ही पिन मिळणे हे बरोबर एक सौभाग्याचं, आपण खूप चांगला दुरस्त समाजातली एक चांगली व्यक्ती असण्याची एक पाऊल होत आहे. आणि त्यातल्या त्यात रोटरी अध्यक्ष होणे किंवा रोटरीचे कुठे पदाधिकारी होणे ही अजून त्यामुळे वेगळी की अशी रोटरी अध्यक्षाचा मान किंवा फादर गव्हर्नरचा मान याच्यात आहे की त्या व्यक्तीने आपल्या वैयक्तिक आयुष्यातला, आपल्या व्यावसायिक आयुष्यातला, आपल्या कुटुंबाला जो वेळ देता आला असता, आपल्या व्यवसायासाठी वेळ देता आला असता, तो वेळ रोटरीच्या माध्यमातून ते 1 वर्ष किंवा गव्हर्नरसाठी 3 वर्ष हे रोटरीच्या कामाद्वारे समाजसेवेसाठी दिले. यासाठी हा पदग्रहण सोहळा आणि यासाठी या अध्यक्ष आणि सचिवांचा मान असतो. त्यामुळे याच्याकरता एक जोरदार गाणं झालंच पाहिजे. आणि अध्यक्ष त्याचप्रमाणे आपले जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किंवा सगळे रोटरीचे जे पदाधिकारी आज झाले असतील त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही आज फक्त अध्यक्ष पदाची माळाच किंवा बॅच करायला झालं नाही आहात, तर तुम्ही समाजामध्ये एक दायित्व, एक जबाबदारीची धुरा सांभाळणार आहात. एखादं चांगलं शिक्षण मिळेल अशा वाट बघणाऱ्या एखाद्या मुलीची आशा, स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असं वाट बघणाऱ्या एखाद्या गावाची आशा, ही सगळी आशा आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि यावर्षी आपण जे ठरवलं आहे की आपण ऍक्च्युअली की राजपूर नाव दिलेलं आहे. तर मी सांगू इच्छितो की राजपूर म्हणजे राज म्हणजे रॉयल आणि पर्व म्हणजे उत्सव. यावर्षी आपण सर्वांनी मिळून 12 महिने 365 दिवस सेवेचा हा रॉयल असा उत्सव साजरा करायचा आहे. आणि प्रत्येक रोटरी क्लबमध्ये सदस्य ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपली जी ऑर्गनायझेशन आहे इट्स मेंबरशिप ऑर्गनायझेशन, त्यामुळे आपले सदस्य जास्तीत जास्त आपली संख्या कशी वाढवता येईल, खास करून तरुण पिढी आणि फिमेल मेंबरशिप ज्याला म्हणतो आपण ती स्त्री सदस्यांची संख्या कशी वाढवता येईल यावर भर आपण द्यायला हवा. आणि सदस्य चांगले जास्त असतील आणि क्लबमध्ये वातावरण सौहार्दपूर्ण ठेवता आलं आपल्याला, प्रत्येक आपल्या मेंबरचं मत ज्याला काहीतरी किंमत आहे असं वातावरण जेव्हा आपण क्लबमध्ये निर्माण करू शकू त्यावेळेस क्लब खऱ्या अर्थाने प्रभावी प्रकल्प करू शकतो. या जेव्हा मला सांगायची इच्छा